साधारणपणे मी आता तुम्हाला आजची स्टेटस सांगू इच्छितो की साधारण महाराष्ट्राला एक आपण मागच्या 8-10 दिवसात जर बघितलं तर 20 जानेवारीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये 6,000च्या दरम्यान केसेस होत्या आणि आता महाराष्ट्रामध्ये 11,492 हे कालचं त्या ठिकाणी आहे आणि आज कदाचित 20,000पर्यंत सुद्धा ही आकडा जाऊ शकतो. मुंबईची जर तुलना केली ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या हो ऍक्टिव्ह रुग्णाची मुंबईची जर तुलना केली तर मुंबईमध्ये साधारणपणे 20 जानेवारीच्या दरम्यान 300च्या दरम्यान केसेस होत्या. आज आपण 29 आहोत म्हणजे 7 दिवसाच्या आत साधारण त्या केसेस आज 1300 आहेत आणि आज संध्याकाळी जे रिपोर्ट होतील ते अंदाजे 2200 केसेस रिपोर्ट होतील. म्हणजे जवळजवळ आपण 7-21 7 टाइम्स आपण या 7 दिवसामध्ये वाढलेलो आहोत. म्हणजे एखाद्या 2 दिवसामध्ये डबलिंग होतंय अशा पद्धतीची परिस्थिती सध्याची आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचं की साधारणपणे रोज रुग्णांची जी काही ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या जी नोंदवली जायची ती 400, 500, 600 अशी असायची. परंतु ती आता कदाचित आज 2000च्या पुढे एक केसेस असू शकतील म्हणजे पॉझिटिव्ह केसेस असू शकतील अशी परिस्थिती निश्चित प्रकारे आहे. आणि त्यामुळे ही जी काही परिस्थिती आपण पाहतोय मी मुंबईचं सुद्धा मी मुद्दाम सांगेल की रोज 51,000 टेस्ट केल्या जात आहेत पण एवढ्या टेस्टच्या नंतर जे पॉझिटिव्ह येत आहेत आता 51,000 मध्ये 2200 जर का पॉझिटिव्ह आले तर साधारण 4% हा पॉझिटिव्हिटी रेट मुंबईचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो जो नक्कीच चांगला नाही. पॉझिटिव्हिटी रेट आणि त्यामुळे जर 4% जर पॉझिटिव्हिटी रेट मुंबईचा जात असेल तर आज आपल्याला नक्कीच काळजी घेण्याची गरज वाढलेली आहे. दिल्लीमध्ये बऱ्यापैकी रेस्ट्रिक्शन्स वाढवले म्हणजे पूर्ण ओरिजिनल रेस्ट्रिक्शन्स वर दिल्ली आलेली आहे. त्या ठिकाणी मॉल्स असतील रेस्टॉरंट्स असतील मॅरेजेस असतील या सगळ्यांवर रेस्ट्रिक्शन्स लावण्यात आलेले आहेत. आणि आपल्या इथे जर आपण या सगळ्या गोष्टी जरा कॅज्युअली घेतल्या सहजासहजी घेतल्या तर त्याची नक्कीच किंमत संख्यात्मक वाढ होऊन आपल्याला त्या ठिकाणी चुकवावी लागणार आहे. आणि म्हणून मला असं आवर्जून सांगायचं की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला कोविड अनुषंगिक वर्तणूक ही स्ट्रिक्टली पाळावी लागेल हा झाला एक भाग. पण रेस्ट्रिक्शन्स मध्ये सुद्धा जर गरज पडत असेल आणि आपण जर का पाळणारच नसलो तर काही प्रमाणात तरी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या बाबतीतलं निर्णय आदरणीय मुख्यमंत्री टास्क फोर्स आणि आमचा आरोग्य विभाग एकत्रितपणे घेईल. माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच्या कॅबिनेटमध्ये आम्हाला सांगितलं ज्यावेळेस आमचं प्रेझेंटेशन आरोग्य विभागाचं झालं त्यावेळी की ताबडतोबीनं टास्क फोर्सची मीटिंग घेऊन वाढत असलेला पॉझिटिव्हिटी रेट वाढत असलेली ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आणि ओमायक्रॉनची सुद्धा आजची स्थिती अशी 167 आहे. त्यातल्या जमेची बाजू एक आहे की 91 निगेटिव्ह होऊन डिस्चार्ज झालेले आहेत आणि त्यामुळे ओमायक्रॉन मध्ये डेथ नाही आहेत. ओमायक्रॉन पेक्षा सुद्धा चिंतेचा विषय की हे डिफरंट व्हेरियंट जे काही आता म्हणजे ओमायक्रॉनच घेऊन बसून चालणार नाही पण जे आज पॉझिटिव्ह केसेस वाढत आहेत ती खरी काळजीचा निश्चित प्रकारे विषय आहे. आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जी मीटिंग होईल कदाचित आज वेळ दिला तर आज उद्या वेळ दिला तर उद्या त्या दृष्टिकोनातून योग्य तो निर्णय कदाचित रेस्ट्रिक्शन्सच्या थोड्याफार अधिक रेस्ट्रिक्शन्स वाढवण्याची गरज निर्माण होऊ शकेल. टास्क फोर्सचं सुद्धा मत त्याच्यामध्ये घेतलं जाऊ शकेल.
कारण आज आपण बघतोय की लग्न असतील किंवा मोठे कार्यक्रम असतील ते जरा अत्यंत बिनदिक्कतपणे काही त्याच्यात रेस्ट्रिक्शन्स न पाळता त्या ठिकाणी केले जात आहेत आणि म्हणून यावर जरा अधिक पोलीस विभागाला सुद्धा आणि प्रशासनाला सुद्धा सांगून बंधनं आणावे लागतील. दुसरा महत्वाचं सोल्युशन, एक तर रेस्ट्रिक्शन्स असतील, दुसरं काही जरी झालं तरी कोविड अनुषंगिक वर्तणूक असेल आणि तिसरं महत्वाचं आहे ते व्हॅक्सिनेशन. व्हॅक्सिनेशनच्या बाबतीत मंत्रिमंडळात सुद्धा आम्ही ही काळजी व्यक्त केली की व्हॅक्सिनेशनचा 8 लाख पर डेचा रेट आज 5 लाखावर आलाय आणि तो नक्कीच भूषणावं नाही. आणि त्यामुळं लोकल लिडरशिप्स, सर्वपक्षीय लोकल लिडरशिप्स, जे ज्या ज्या जिल्ह्यात तालुक्यातले आमदार असतील त्यांचा आमदारांचा मतदारसंघ, जिल्ह्याचे पालकमंत्री, प्रशासनातला संपूर्ण विषय, NGOs, विविध धार्मिक संघटना सगळ्यांनी एकत्र येऊन जे निगेटिव्ह मेंटॅलिटी व्हॅक्सिनेशनच्या संदर्भात असेल ती निगेटिव्ह मेंटॅलिटी कशी सकारात्मक करता येईल त्या दृष्टिकोनातून सुद्धा जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि आपली गती वाढवण्याची गरज आहे. कारण व्हॅक्सिनेशनमध्ये आपण कंट्री ॲव्हरेज पेक्षा थोडं कमी निश्चित प्रकारे आहोत आणि ते आपल्याला योग्य वाटत नाहीये. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला व्हॅक्सिनेशनचा ड्राईव्ह अतिशय जोरकस पद्धतीनं घेऊन आपल्याला 100% एकही व्यक्ती असा राहता कामा नये की ज्यांनी व्हॅक्सिन घेतलेलं नाही. त्यामुळं व्हॅक्सिन ज्याला पहिलं प्राधान्य देऊन आपल्याला ते करावं लागेल आणि ते करण्यासाठी आरोग्य विभाग निश्चित प्रकारे तत्पर आहे. पण त्याला सर्व लिडरशिप, तिथली लोकल आणि स्थानिक प्रशासन आणि सगळ्याच लोकांनी त्याला टीमवर्क मधून काम करणं गरजेचं आहे आणि व्हॅक्सिनेशन जे राहिलेले लोक आहेत त्यांना व्हॅक्सिनेशन करून घेणं गरजेचं आहे. आज व्हॅक्सिनेशन मध्ये महाराष्ट्राने 13,21,90,373 एवढे व्हॅक्सिनेशन झालेले आहेत. हे नक्कीच एक मोठा आकडा आहे आणि पहिला डोस जो आहे तो जवळजवळ 87% लोकांनी पूर्ण केलेला आहे. म्हणजे जवळजवळ 8 कोटी लोक यांनी व्हॅक्सिन पूर्ण केलेले. 9 कोटीचं टार्गेट आहे आपलं आणि त्यामुळं 1 कोटी अजून राहिलेलं आहे. अपेक्षा करूया की लवकर एक 5 लाख 8 लाखाच्या दरम्यान जरी आपण लवकर करू शकलो तर एक खरं तर 98-96 किंवा साधारणपणे एक 10-15 दिवसाच्या दृष्टिकोनातून हा विषय संपायला हवा. दुसरं व्हॅक्सिनेशन 57% झालेलं आहे, सेकंड डोस, आणि त्यामुळे ते सुद्धा साधारणपणे 5.5 कोटीच्या दरम्यान दोन्ही व्हॅक्सिनेशन झालेले संख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर व्हॅक्सिनेशनवर आपल्याला जोर द्यावा लागेल हेही मला या निमित्ताने सांगायचंय. ओमायक्रॉनच्या संदर्भात जे काही प्रोटोकॉल सांगितले गेलेले आहेत त्यामध्ये स्क्रीनिंगचं काम संपूर्ण जे काही हाय रिस्क कंट्रीज आहेत त्याच्यातून येणाऱ्या फ्लाईट्स चालू आहे. सर्व्हिलन्स, जे लोक येऊन आलेले आहेत या हाय रिस्क कंट्रीज मधून त्यांचं सर्व्हिलन्स करून त्यांना शोधून त्यांचं टेस्टिंग करून जिनोमिक सिक्वेन्सिंग करण्याचं काम चालू आहे. आणि त्याचबरोबर या व्यतिरिक्त जिनोमिक सिक्वेन्सिंग साठीच्या मूलभूत सुविधा मध्ये सुद्धा वाढ करण्याची कार्यवाही सुद्धा केली जात आहे. केंद्र सरकारने आत्ताच जे नवीन घोषणा केली माननीय प्रधानमंत्री महोदयांनी की ज्यामध्ये 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना शाळेत असणाऱ्या व्हॅक्सिन द्यायचंय आणि त्या दृष्टीनं सुद्धा आम्ही पूर्ण सज्ज आहोत. मी काल सुद्धा विधानसभेमध्ये हे बोललोय आणि याला कोवॅक्सिन हा एकच व्हॅक्सिन देण्याच्या दृष्टिकोनातूनचा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे कोवॅक्सिनच यांना देण्याच्या दृष्टिकोनातूनचं नियोजन आम्ही करतो आहोत. त्यांनी असं सांगितलंय की एक वेगळी व्यवस्था यांच्यासाठी करा आणि आमचा असाही निर्णय होतोय की जर त्यांना प्रत्येकाला तिथे बोलून घेऊन कदाचित केलं तर खूप वेळ लागेल, तर आपल्याला स्कूलमध्ये जाऊन करता येऊ शकेल का या बाबतीतलं सुद्धा जरा नियोजन करण्याचं काम किंवा त्याच्या बाबतीतला विचार होऊन त्याच्यातला निर्णय घेण्याचं काम सुद्धा या ठिकाणी चालू आहे, जेणेकरून 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना
जलद गतीनं आपल्याला वॅक्सिनेशन करून घेता येईल. कोमॉर्बिड आणि 60+ आणि हेल्थ वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांच्यासाठी जो बूस्टर डोसचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्या बाबतीत कोणतं त्यांना वॅक्सिन द्यायचं, म्हणजे एखाद्याने कोविशिल्ड घेतलंय तर त्याला कोविशिल्डच दिलं पाहिजे का, एखाद्याने कोवॅक्सिन घेतलं तर त्याला कोवॅक्सिनच द्यायचं का, दुसरं दिलं तर चालेल, या सगळ्यांच्याच बाबतीतला निर्णय अद्याप भारत सरकारने ICMRने आपल्याला कळवलेला नाही. आणि त्यामुळे त्यांचा हा निर्णय आम्ही वाट बघत आहोत. कारण 10 जानेवारीला हा आपल्याला पुढे बूस्टर डोसचा एक मिशन मोडवर आपल्याला प्रोग्राम राबवायचा आहे आणि 3 जानेवारीपासून मुलांचं वॅक्सिनेशनचा कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे. तर मुलांच्या बाबतीतलं क्लॅरिटी झालेली आहे, परंतु अद्याप सिनियर सिटीजन्सच्या बाबतीत अद्याप क्लॅरिटी नाहीये. ती आम्ही अपेक्षित करतोय की लवकरच त्या बाबतीतले आम्हाला प्रोटोकॉल्स आणि SOPs कळवले जातील. त्यानंतर तोही कार्यक्रम आम्ही निश्चित प्रकारे राबूया. सर, बरेच असं ऐकिवात आहे की बरेचसे आपले डोस जे आपल्याकडे लसीचे आलेले आहेत ते लवकरच एक्सपायरी होणार आहे. तर असे किती डोस आपल्याकडे आहेत जे एक्सपायरी होणार आहे आणि त्याच्या आधी जर काही निर्णय नाही झाला तर मग ते डोस वाया जातील का? नाही, मला असं वाटतं की शक्यतो जे जे काही डोसेस आलेले आहेत ते वापरलेच जावेत या दृष्टिकोनातूनच आपला प्रयत्न आहे. कारण हा शेवटी नॅशनल वेस्ट आहे आणि ते महाराष्ट्र तरी कधीही होऊ देणार नाही. त्यामुळे जेवढं काही आपल्याला त्वरेने जे काही लोक राहिलेले आहेत त्यांची लाईन लिस्ट काढण्यात आलेली आहे. गाववाईज आशा वर्कर्सला आणि CHOs म्हणजे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्सला, डॉक्टर्सला ह्या दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे घरोघर जाऊन ते आपण वॅक्सिनेशन करण्यासाठी त्यांना काउन्सिलिंग करतो आहोत, त्यांना समजावून सांगतो आहोत आणि लवकर वॅक्सिनेशन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. तसंच सेकंड डोसचं सुद्धा आपल्याजवळ लिस्ट आहे आणि त्या लिस्टला जे लोक ड्यू झालेले आहेत त्यांना मेसेज पण जातात, त्यांना कळवलं पण जातं आणि त्यांना काउन्सिलिंग करून घेण्याचा प्रयत्न पण केला जातोय. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना जरा अधिक गती द्यावी लागेल आणि त्याला राजकीय इच्छाशक्तीनं अधिक चांगल्या पद्धतीनं त्या स्थानिक सर्वपक्षीय, मी मुद्दाम सांगू इच्छितो, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी माध्यमांच्या कडून सुद्धा अपील करू इच्छितो की लोकल लीडर्स आणि रिलिजियस लीडर्स आणि NGOs आणि प्रशासन सगळ्यांनी हातात हात घालून या वॅक्सिनेशनच्या ड्राईव्हला सक्सेसफुल करा अशी माझी नम्रपूर्वक महाराष्ट्राच्या या संपूर्ण घटकाला नम्रपूर्वक विनंती आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये जी गर्दी होते, मुंबईत लोकल ट्रेन असतील, बेस्ट असेल, तर त्याच्यामुळे हा पहिला आणखी वेगाने वाढण्याची भीती आहे का? निश्चित प्रकारे आपल्याला गर्दी टाळावीच लागणार. मग ती वाहतुकीमध्ये असो, लग्नांमध्ये असो, पार्टीजमध्ये असो, एक म्हणजे या वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या सेलिब्रेशन्स चालू असतात त्या सगळ्या बाबतीतल्या आपल्याला कुठेतरी रेस्ट्रिक्शन्स पाळावे लागतील. कारण ज्या गतीनं आज व्हायरसची ॲक्टिव्ह पेशंटची संख्या वाढतीये, मला असं वाटतं की तो अलारामिंग सिच्युएशन आहे आणि आपल्याला काळजी घेण्याची निश्चित प्रकारे गरज आहे. सर, मुंबईमध्ये प्रदूषणाचं प्रमाण जास्त आहे, या प्रदूषणामुळे देखील रुग्णांची संख्या वाढू शकते का? नाही, प्रदूषणाचा आणि तसा काही सायंटिफिकली माझ्या ऐकिवात नाहीये की तसं काही संबंध आहे. परंतु एक आहे की ते आपण जसं म्हणतो की संसर्ग होण्यासाठी आपण थेंबातूनच तो संसर्ग होतो, तर त्या दृष्टीनं कॉन्टॅक्ट्स टाळावेत आणि कुठल्याही परिस्थितीत आपण स्वतः इतरांना संसर्ग होणार नाही या दृष्टिकोनातून मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग आणि हँड सॅनिटायझिंगच्या गोष्टी अधिक प्रभावीपणे जगभरामध्ये त्याचा परिणाम चांगला जाणवतो. सर, ओमायक्रॉनची जी लक्षणं आहेत ती कमी दिसत आहेत, म्हणजे तेवढी जेवढी आपल्याला पहिल्या कोविडमध्ये दिसत होती तेवढी नाही आहेत. तर क्वारंटाईन पिरियड कमी करण्याबाबत काही चर्चा सुरू आहे का? कारण 7 ते 14 दिवसाचा क्वारंटाईन पिरियड आपल्याकडे आहे, इतर देशांमध्ये तो कमी केलेला आहे, त्याच्यामुळे रुग्णखाटा सुद्धा त्वरेने रिकाम्या होऊ शकतो. क्वारंटाईन पिरियडच्या संदर्भात जे ICMR सांगेल ती पूर्व दिशा असते.
कारण कुणाच्या तरी एका अथॉरिटीच्या अनुषंगाने देशामध्ये संपूर्ण कोविडच्या अनुषंगाने काम झालं पाहिजे. ते ICMR आणि भारत सरकारचा स्वास्थ्य विभाग म्हणजे आरोग्य विभाग त्यांच्या ज्या काही डायरेक्टिव्ज असतात त्यांच्या अनुषंगाने आपण कार्य करतो. त्यांनी त्यांच्याकडे निश्चित प्रकारे आपला हा जो काही क्वारंटाईन पिरियड कमी करण्याच्या संदर्भातली जी कदाचित इतर जगाच्या तुलनेतली जी मागणी आहे निश्चित प्रकारे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आरोग्य विभागाच्या वतीनं आम्ही सांगू आणि तो जर का सायंटिफिकली त्याला बेस असेल की काही कमी करायचं तर ते पण निश्चित प्रकारे करतील. आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचं काम निश्चित प्रकारे करू. सर, आपण पहिल्या आणि सेकंड वेव्ह मध्ये जेव्हा रुग्ण वाढत होते तेव्हा खासगी कंपन्या आहेत त्यांना आवाहन केलं होतं की वर्क फ्रॉम होम ही संकल्पना राबवावी. आता बहुतेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्यास सुरुवात केलेली आहे. आता पुन्हा एकदा रुग्ण वाढत आहेत तर तुमचं हे आव्हान असेल का खासगी क्षेत्रात? मला असं वाटतं खासगी क्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनाच फक्त हे करून नाही चालणार तर आपल्याला ओव्हरऑलच सिच्युएशन जर डबलिंग रेट इतका झपाट्याने वाढत असेल तर काळजी घेण्याची गरज आहेच. आणि आता मी सांगतो काय की दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी ह्या सगळ्या रेस्ट्रिक्शन्स लागलेल्या आहेत आणि अनेक राज्य या सगळ्या बाबतीत आता लक्ष ठेवून आहे. केंद्र सरकारची सुद्धा टीम आज महाराष्ट्रामध्ये निश्चित प्रकारे सगळीकडे 2-3 दिवसाचा दौरा त्यांचा केला जातोय आणि या सगळ्याच गोष्टी ते तपासतायत की वॅक्सिनेशनचा ड्राईव्ह कसा केला जातोय, ओमायक्रॉनचा काय परिस्थिती आहे किंवा प्रिपरेशन कसं आहे. या सगळ्याच अनुषंगाने मी एक नक्की सांगेल की वेव्ह जरी असली तरी सुद्धा महाराष्ट्राचं आरोग्य विभाग हे संपूर्णतः बेड्स, हॉस्पिटल, डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, मेडिसिन्स आणि संपूर्ण जो काही ट्रीटमेंट प्रोटोकॉल या सगळ्या अनुषंगाने आपण तयारीत आहोत. त्यामुळे असं घाबरून जाण्याचं काही कारण नाही हे सुद्धा मी अतिशय नम्रतापूर्वक सांगू इच्छितो. फक्त काळजी घ्या हा मात्र माझा जाणीवपूर्वक या निमित्ताने सूचना असणार आहेत. कारण डबलिंग रेट हा निश्चित प्रकारे खूप जास्त आहे. लॉकडाऊन संदर्भात आपण काही निकष ठेवलेले आहेत की बाबा ऑक्सिजनची एवढी मागणी वाढली की आपण लॉकडाऊन लावायचं, त्या संदर्भात आता काय आपला विचार? नाही तर 700 मेट्रिक टन पर्यंत जर ऑक्सिजनचा खप गेला की मग आपण लॉकडाऊन करतो. ही जी काही नोटिफिकेशन मध्येच आपण मागच्या 6 महिन्यापूर्वीच मला वाटतं ही अट घालून ठेवलेली आहे आणि त्यामुळे त्या अनुषंगाने आपण काम करतो. पण आज ऑक्सिजनच्या बाबतीतली निकड अजिबात नाहीये किंवा ऑक्सिजन लागतंय अशातले काही पेशंट्स नाहीयेत, पण संख्या मात्र वाढते एवढंच मात्र सध्याचा विषय आहे. सर, आरोग्य विभागाकडनं एक पत्र दिलं होतं केंद्रीय आरोग्य विभागाकडे की जे परदेशातून जे येणारे विमान आहे त्यांना कुठे थांबवावं अशा पद्धतीचे पत्र, त्याला काही उत्तर आले आरोग्य विभागाने? नाही, त्यांनी तसं काही सिव्हिल एव्हिएशननी कळवलेलं नाही. मात्र त्यांच्या ज्या काही सूचना येतील बाहेरच्या परदेशातील विमानांच्या संदर्भात त्या आपण मुंबई एयरपोर्ट आणि सगळे इंटरनेशनल एयरपोर्ट पाळतील. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि डबलिंग रेट जो 1 से 2 दिनों के भीतर हो रहा है, ये कितनी चिंताजनक बात है और सरकार इसको कैसे एक्शन प्लान कर रही है? देखिए, एक जरूर चिंता का विषय निश्चित तौर पर है कि संख्या एक्टिव रुग्णों की बढ़ रही है, एक्टिव पेशेंट्स की बढ़ रही है. जैसा कि अगर आप देखेंगे कि करीबन 20 दिसंबर को अगर आप देखेंगे तो 6000 थे. अभी हम 29 तारीख को 7 दिन में करीबन 12000 के दरमियान गए हैं. अभी रोजाना आंकड़ा 500-600 का रहता था, अभी 2000 के दरमियान आंकड़ा रह रहा है. तो इसका मतलब है 5 गुना ये संख्या रोज एक्टिव केसेस की संख्या बढ़ रही है. और इसमें हम टेस्टिंग कम कर रहे हैं क्या? बिल्कुल नहीं. अगर मुंबई का सोचेंगे तो मुंबई में 51,000 टेस्टिंग रोज हो रही है. तो 51,000 में 20 दिसंबर को अगर देखेंगे तो करीबन 300 के दरमियान केसेस आते थे. लेकिन अभी कल का आंकड़ा ये 2200 के दरमियान रहेगा. तो 2200 के दरमियान अगर कल का आंकड़ा रहेगा, जिसका अंदेशा हम आज कर सकते हैं कि भाई कल का आंकड़ा क्या रह सकता है, तो करीबन 7 गुना ये आंकड़ा बढ़ गया है. तो इसका मतलब है एक दिन 8 केसेस डबल हो रहे हैं
और ये निश्चित तौर पर चिंताजनक बात है। और मुंबई का पॉजिटिविटी रेट अभी 4% हो गया है, तो 5% तक अगर पॉजिटिविटी रेट जाता है तो हम जब सेकेंड वेव में थे तब ऐसा ही कुछ 7-8-10% का पॉजिटिविटी रेट था, लेकिन 5 के आगे का पॉजिटिविटी रेट निश्चित तौर पर बहुत ही अलार्मिंग होता है। तो हमें रेस्ट्रिक्शंस के बारे में भी गंभीरता से सोचना पड़ेगा। टास्क फोर्स माननीय मुख्यमंत्री जी और स्वास्थ्य विभाग महाराष्ट्र शासन, इनका एकत्रित मीटिंग निश्चित तौर पर आज या कल में माननीय मुख्यमंत्री जी के कन्वीनियंस से होगी और उस पे किस तरह से हम बढ़ते हुए एक्टिव केसेस का सामना कर सकते हैं, इसके बारे में स्ट्रैटेजी, इसके बारे में जो भी है प्लानिंग वो की जाएगी। फिर कुछ हद तक रेस्ट्रिक्शंस बढ़ाने का है क्या, वैक्सीनेशन ड्राइव और अच्छी तरह से किस तरह से हम कर सकते हैं, और रहा सवाल कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर को भी और स्ट्रिक्टर मोड पे हम किस तरह से ला सकते हैं, यह हम विषय ऊपर चर्चा माननीय मुख्यमंत्री जी के मीटिंग में होंगी। ओमाइक्रॉन के हद तक 167 केसेस ओमाइक्रॉन के महाराष्ट्र में है, जिसमें 91 केसेस अभी निगेटिव होके उनको डिस्चार्ज किया गया है और उसमें कोई भी डरने वाली बात नहीं है, कोई भी मृत्यु नहीं है और बहुत सीवियर बीमार या हॉस्पिटलाइज हुआ है, ऑक्सीजन लग रहा है या आईसीयू है, ऐसी कोई बात हमें 167 केसेस में नहीं दिख रही है। रहा सवाल इसमें अभी जो सॉल्यूशंस है, एक कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर है, सेकंड हम थोड़ा रेस्ट्रिक्शंस जितना ज़रूरी है उतना बढ़ाने के बारे में भी सोचना होगा। जैसा कि मैरिजेस में बहुत भीड़ हो रही है, सेलिब्रेशंस में बहुत भीड़ हो रही है और इन जनरल ट्रांसपोर्टेशन में भी भीड़ हो रही है, तो इसके बारे में क्या हम कंट्रोल कर सकते हैं जिससे कि स्प्रेड न हो, संक्रमण न हो, ये देखने का भी हम काम जरूर करेंगे। और वैक्सीनेशन, यह तीसरा मुद्दा है कि जिसमें हम वैक्सीनेशन बड़े पैमाने पर जो गति कम हुई है उसको हम और बढ़ाना चाहते हैं और इसलिए जो लाइन लिस्ट तैयार की गई है, जिसमें शहरों में वार्डों में लाइन लिस्ट तैयार की गई है और गांव में भी लाइन लिस्ट, यानी जो बचे हुए हैं जिनका सेकेंड डोज ड्यू है या जिन्होंने अभी तक वैक्सीन ली नहीं है, ऐसे करीबन 1 करोड़ लोग जिन्होंने वैक्सीन ली नहीं है, ऐसे लोग बचे हैं। 9 करोड़ का टारगेट है, 9 करोड़ 25 लाख का। 8 करोड़ फर्स्ट वैक्सीन डोज हुआ है जिसका परसेंटेज 87 है और सेकेंड डोज 5 करोड़ 25 लाख हुआ है जिसका परसेंटेज 57% है और हम चाहते हैं कि ये जल्द से जल्द पूरा किया जाए। और उसके लिए मैं अपील करना चाहता हूँ ऑल पार्टी वर्कर्स को, जो लोकल वर्कर्स है, लोकल पार्टी लीडर्स है, हमारे जो भी गार्डियन मिनिस्टर्स हैं, हमारे जो आला ऑफिसर्स हैं डिस्ट्रिक्ट के, जो सभी प्रशासन को कोविड के हद तक और ज़्यादा अच्छी तरह से एक्सेलरेट कर सकते हैं। तो ये वैक्सीनेशन का ड्राइव हमें एक्सेलरेट करना ये समय की मांग है और हम इसे बहुत ही सीरियसली ले रहे हैं। मैं अपील करना चाहता हूँ जो बचे लोग हैं उनको और हमारे सभी टीम लोगों को कि इसमें बहुत ज्यादा गंभीरता से लिया जाए। सर इसका सवाल ये है कि पर मिलियन हम सिर्फ 51,000 केस टेस्ट जो है वो मुंबई में कर रहे हैं। हालांकि मुंबई में नंबर्स जो है वो बढ़ रहे हैं। डबलिंग रेट की आपने बात की, 4% का हमारा डबलिंग रेट हुआ है। ये एक सवाल है, तो क्यों कम केसेस टेस्ट हुए? दूसरा, जैसे आपने कहा कि 8 लाख हम लोग डोसेज हर दिन देते थे, वो 5 लाख हो गए हैं। ये कम होने के क्या रीजन है और क्यों किए गए ये कम? नहीं, देखिए टेस्टिंग के हद तक हम कम करने का कोई वजह नहीं है, हम टेस्टिंग तो बढ़ा रहे हैं। हम तो ये बोल रहे हैं कि 51, अभी तो देखो करीबन 1000 केसेस कल थे, तो 1100 केसेस में हमने 51,000 टेस्टिंग की है। तो टेस्टिंग कम किए है ऐसा नहीं है, टेस्टिंग बिल्कुल कम नहीं कर रहे हम, लेकिन जो केसेस जो टेस्टिंग कर रहे हैं उसमें 4% वो आ रहा है, तो इसका मतलब है कि पॉजिटिविटी रेट बहुत बढ़ गया है।
और हमें टेस्टिंग भी बढ़ाना चाहिए और कॉन्टैक्ट ट्रेसिंग और ये भी बहुत अच्छी तरह से करना ज़रूरी है। तो इस तरह से मुझे लगता है कि ये जो केसेस जो बढ़ रहे हैं तो उसके लिए हमने जो रेस्ट्रिक्शंस, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर और वैक्सीनेशन, इसके ऊपर ज्यादा अमल करना जरूरी है। भीड़ जो बढ़ रही है लगातार मार्केट्स में या सामने, अब 31 है, भीड़ बढ़ रही है, उसको लेकर रेस्ट्रिक्शन को लेकर क्या है और भीड़ कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर का पालन जो नहीं हो रहा है उसको? नहीं, निश्चित तौर पर देखो पेनल्टीज की गई है, पेनलाइज कर रहे हैं, कितना तो भी फाइन मुंबई महानगर पालिका ने इकट्ठा किया है, पुलिस ने इकट्ठा किया है, लेकिन अभी ऐसा है कि ये जो माइंडसेट है, ये माइंडसेट की भी एक दुरुस्त होने की ज़रूरत है और उसको सभी लोगों ने गंभीरता से लेने की निश्चित तौर पर ज़रूरत है। सर, पब्लिक ट्रांसपोर्ट की बात करिए आपने, बहुत सारे पब्लिक ट्रांसपोर्ट हैं जिनमें भीड़ आमतौर पर अभी देखी जा रही है और कुछ राज्यों ने ऐसा किया है कि जो डबल वैक्सीनेटेड है उनको ही अलाउ किया जाता है। यहाँ सिर्फ मुंबई में जो डबल वैक्सीनेटेड है उसमें ट्रेन में आने की अनुमति, क्या इस तरह के स्टेप्स लिए जाएंगे जो पब्लिक ट्रांसपोर्ट, बसेस और बाकी जो वगैरह है? देखो, संक्रमण रोकने के लिए जो भी कुछ ज़रूरी है वो लेने का काम महाराष्ट्र शासन करेगा और वो जनरल जनता के हित की बात है, इसलिए जनरल जनता के हित की बात जो भी सही है वो करने में माननीय मुख्यमंत्री जी निश्चित तौर पर बहुत ही गंभीर है और वो निश्चित तौर पर इस डिसीजंस का अमल जो जरूरी है उसका अमल करने के लिए बिल्कुल कोशिश। लॉकडाउन लगेगा क्या? देखो, जब क्योंकि लोग देखिए आप कह रहे हैं कि जो हित में होगा वो करेंगे, लेकिन इसका मतलब है आज लॉकडाउन की जरूरत नहीं है, जब तब जरूर देखा जाएगा, लेकिन आज जरूरत इतनी है कि हमने हमारा माइंडसेट कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर का बिल्कुल स्ट्रिक्टली रखना चाहिए और उसका अमल सीरियसली करना चाहिए। दिल्ली में जिस तरीके से केसेस बढ़े तो वहां पर बहुत सारे रिस्ट्रिक्शन लगा दिए गए, 50% ट्रेन में या फिर बसेस में या जो भी रिस्ट्रिक्शन, उस तरीके के रिस्ट्रिक्शंस पे हम कब जा रहे हैं? नहीं, देखिए, इसके बारे में ही माननीय मुख्यमंत्री जी टास्क फोर्स और स्वास्थ्य विभाग के हमारे सभी आला ऑफिसर्स मीटिंग्स लेंगे, आज या कल में लेंगे और रेस्ट्रिक्शंस के बारे में और इन जनरल क्या स्ट्रैटेजीज, बढ़ते हुए संख्या और डबलिंग रेट जो बढ़ा है और पॉजिटिव रेट जो बढ़ा है, पॉजिटिविटी जो बढ़ी है, इसके बारे में क्या स्ट्रैटेजी करना ज़रूरी है, अन्य राज्यों ने क्या किया है, देश में और अन्य दुनिया में भी अन्य देशों में क्या हो रहा है, इसके बारे में बहुत ही सीरियसली चर्चा होके एनालिसिस करके इसके बारे में जो भी है सही डिसीजन लेने का कार्य ये 1-2 दिन में किया जाए। सर, पुण्यात एक घटना समोर आली, 30 विद्यार्थ्यांना फूड पॉइझनिंग झाले। ओमिक्रॉन के खतरे दिल्ली और महाराष्ट्र के लगभग सेम नजर आ रहे हैं। येलो अलर्ट वहां पे जारी कर दिया गया, डिमांड टेबल सारी चीजें बंद कर दी। तुरंत क्या बैठक से पहले सरकार इस तरह के निर्णय लेगी कि सिनेमा जहाँ पे भीड़ होती है रूल्स मुझे लगता है बंद कर दिए गए? जहाँ जहाँ भीड़ हो रही है, फिर वो मैरिजेस हो, फिर वो मॉल्स हो, तो रेस्टोरेंट्स हो, सेलिब्रेशंस हो, तो ये अपने को रोकने का काम या उसमें निश्चित तौर पर संख्या कम हो या संक्रमण नहीं हो, इसके जो भी सॉल्यूशंस हो सकते हैं वो हम निश्चित तौर पर करेंगे, क्योंकि संक्रमण रोकना है, यही हमारे आज का मुख्य मुद्दा रहेगा और जल्द ही माननीय मुख्यमंत्री जी मीटिंग लेके इसके ऊपर डिसीजन लेंगे। थैंक यू। आरोग्य विभागाचा गट कंपनीचे अधिकारी पुणे पोलीस आयुक्तांनी त्याची माहिती दिली आहे, तुम्ही काय माहिती घेतली? मला असं वाटतं की पोलीस विभागाच्या वतीने काल माननीय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांनी फार सविस्तर सांगितलेलं आहे की गट क असेल, गट ड असेल, गट क च्या बाबतीत सुद्धा आरोग्य विभागाने गव्हर्नमेंटच्या वतीनं नुसतं गट ड च्याच बाबतीत FIR नाही नोंदवला, तर गट क च्या बाबतीतला सुद्धा FIR नोंदवलेला आहे। आता पोलीस विभाग जे काही शोध लावेल, करेल, त्या सगळ्या संदर्भाने पुढील ज्या काही कार्यवाही असतील त्या केल्या जात असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की पोलीस रिपोर्टच्या अनुषंगाने पुढील या संबंधितला निर्णय माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्टेक होल्डर्स
जे जे काही स्टेक होल्डर्स आहेत, अक्षरशः आमची विचार आहे की यामध्ये सगळ्या स्टेक होल्डर्सला विश्वासात घेऊन आम्ही योग्य तो निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातूनचा प्रयत्न करू. सर, एक आगे सवाल पूछूंगा कि इससे पहले हम स्कूल शुरू करने के लिए हमने देखा था कि सरकार फूक कर कदम ले रही थी क्योंकि बच्चों के ऊपर उसका असर नहीं होना चाहिए. अहमदनगर में अभी देख रहे हैं हम कि 70 से 80 बच्चे एक ही स्कूल के पॉजिटिव आए. तो स्कूल को लेके, महाराष्ट्र के पूरे स्कूल्स को लेके क्या फिर से एक बार ये जैसे सिचुएशन बढ़ रही है खास करके मुंबई जैसे शहर में, क्या राज्य सरकार इसके ऊपर फिर से एक बार निर्णय लेगी? जैसा कि अहमदनगर की घटना 80 पॉजिटिव स्टूडेंट्स आए हैं, वह घटना निश्चित तौर पर मुझे लगता है कि एक केस स्टडी हो सकती है और केस स्टडी का के अनुसार हम निश्चित तौर पर जो हमारी माननीय मुख्यमंत्री जी के नेतृत्व में जो मीटिंग होगी टास्क फोर्स और उसमें इस तरह की जो घटनाएं घटी है उसके बारे में भी चर्चा होंगी और वो केस स्टडी के माध्यम से अगर कुछ निर्णय लेना है उसके बारे में तो वो निर्णय सोच के लिया जाएगा. आज एकदम जल्दबाजी से निर्णय लेना ठीक नहीं है, उसके बारे में टोटल सोच के निर्णय लिया जाएगा. सर, शाळेच्या बाबतीत फक्त पहिली ते 7वीच्या शाळांबाबत आपण काही ठोस निर्णय घेतोय का? 8वी ते 12वी शाळेच्या बाबतीत माझं एवढंच सांगणं आहे की काही ठिकाणी शाळामध्ये मुलं पॉझिटिव्ह आल्याचं अहमदनगर वगैरेच्या ठिकाणी कळलंय, परंतु त्याची एक प्रॉपर केस स्टडी करून करावं लागेल, लक्षात घालावं लागेल. मुलांमध्ये खूप गंभीर आजार हा होत नाही. पॉझिटिव्ह जरी झालं तरी त्यांच्यामध्ये इम्युनिटी खूप स्ट्रॉंग असते आणि त्यामुळे त्यांचा आजार बळावत नाही किंवा गंभीरता निर्माण होत नाही. पण तरीसुद्धा त्यातले जे तज्ज्ञ आहेत, टास्क फोर्स आहे आणि आमचा आरोग्य विभाग आहे, या सगळ्यांच्याच विचारविनिमयाने आणि ICMRचे काही डायरेक्शन्स आहेत का त्या सगळ्या संदर्भात, त्या सगळ्या बाबतीत माननीय मुख्यमंत्रीजींच्या बैठकीमध्ये आणि आमच्या आरोग्य आणि सगळ्यांच्या बैठकीमध्ये शाळेच्या बाबतीतला सुद्धा विषय जो आहे तो वाढत असलेली संख्येच्या अनुषंगाने काय मतं आहेत वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ते मतं लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून 1-2 दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. सर, शेवटचा प्रश्न, ज्यांनी डबल डोस घेतलेला आहे त्यांना ओमायक्रॉनची जास्त भीती आहे असं काही आपल्या रिपोर्टनुसार काही अजिबात नाही. 2 डोस घेतलेल्यांना अधिक सेफ आहे, भीती कुठलीही नाही आणि भीती कशाची बाळगू नका. आई भवानीचा गजर म्हणजे